Good morning everyone. Welcome in our new video. Today we are going to solve the assignment F page number 3. आज आपण असाइनमेंट F ही पेज नंबर 3 वरील सोडवणार आहोत. तर पहा, F पॉइंट, look at the picture and find the answers of riddles. बघा, इथे एक चित्र आहे. ह्या चित्राकडे पहा आणि इथे तुम्हाला हे रिडल्स दिलेले आहेत, कोडी दिलेली आहेत. त्या कोड्यांचे उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत आणि सांगायचे आहेत. तर ह्या चित्रामधून शोधून तुम्हाला सांगायचे आहे. त्या कोड्यांचे उत्तर ह्या चित्रामध्ये दडलेले आहे. तर पहा, पहिलं कोडं काय आहे पहा. I am big and flat. मी मोठा आणि सपाट आहे. I hang on the wall. मला भिंतीवर टांगलेले असते. The teacher writes on me for all. शिक्षक सर्वांसाठी फळ्यावर लिहितात. तर ओळखा पाहू. तर याचं उत्तर आहे ब्लॅकबोर्ड. बघा, मी कसा आहे, बिग आहे, मी मोठा आहे आणि सपाट आहे. बरोबर, मी भिंतीवर टांगलेला असतो. बरोबर आहे. आणि शिक्षक याच्यावर सर्वांसाठी लिहितात. बरोबर आहे. म्हणून या कोड्याचं उत्तर आहे ब्लॅकबोर्ड. तर काय उत्तर येईल? ब्लॅकबोर्ड. BLACKBOARD. बघा, ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. नेक्स्ट रिडल पहा. आय शो द मंथ्स अँड द डेज. मी महिने आणि दिवस दाखवतो. आय हेल्प यू टू प्लॅन इन मेनी वे. मी तुम्हाला अनेक प्रकारे नियोजन करण्यास मदत करतो. फ्लिप माय पेजेस डेट बाय डेट. तारखागणिक पाने पलटा. आय टेल यू व्हॉट्स अर्ली अँड लेट. मी तुम्हाला कोणती तारीख लवकर आणि कोणती तारीख उशीर आहे ते मी सांगतो. मग बघा, विचार करा, या चित्रात कुठे आहे याचं आन्सर. तर पहा, हे आहे कॅलेंडर. तर याचं उत्तर आहे कॅलेंडर. म्हणजेच काय? दिनदर्शिका. यामध्ये आपणास काय काय पाहायला मिळते? महिने आणि दिवस म्हणजेच वार. नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे अनेक प्रकारे नियोजन करतो. म्हणजे कुठे गावाला जायचं असेल, कोणता कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी आपण नोट डाऊन करतो, आहे की नाही. आणि तारखेनुसार आपण पेज पलटतो, है ना. आणि तारीख कोणती आधी आहे कोणती नंतर आहे ते आपण सांगतो. ओके. आता नेक्स्ट रिडल आहे पहा. आय हॅव 4 legs बट आय डू नॉट रन. मला 4 पाय आहेत परंतु मी धावत नाही. बघा, यू सिट ऑन मी व्हेन द लेसन्स बिगिन. जेव्हा शिकवायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही माझ्यावर बसता. बरोबर आहे. मग गेस करा. जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा तुम्ही माझ्यावर बसता. मग गेस करा. तर मग पहा तुम्ही कशावर बसता? तर चेअरवर.
CHAIR चेअर म्हणजे खुर्ची, खुर्चीवर बसता. तर पहा, मला 4 पाय आहेत पण मी धावत नाही. आणि जेव्हा लेसन सुरुवात करतात तेव्हा तुम्ही माझ्यावर बसता. आता पहा, पुढे आपण नेक्स्ट जाऊया. तर पहा, नेक्स्ट रिडल. आय स्टँड ऑन 4 legs. मी 4 पायावर उभा असतो. अँड होल्ड द बुक्स. मी पुस्तकांना आधार देतो. बघा, विचार करा. तर ते आहे टेबल. टेबलवर आपण, टेबलला किती पाय असतात? 4. आणि आपले पुस्तक त्याच्यावर ठेवून आपण वाचतो आणि आपल्या पुस्तकाला टेबल आधार देतो. ओके. आता नेक्स्ट रिडल. आय गो टिकटॉक द होल डे लॉंग. दिवसभर मी दिवसभर टिकटॉक करत असतो. नंतर आय हेल्प यू नो वेअर आवर्स बिलॉंग. आय हेल्प यू नो वेअर आवर्स बिलॉंग. नेक्स्ट रिडल. आय गो टू टिकटॉक द होल डे लॉंग. मी दिवसभर टिकटॉक आवाज करतो. आय हेल्प यू नो वेअर आवर्स बिलॉंग. मी दिवसभर मदत करतो. मी वेळ समजण्यास मदत करतो. आय हॅव 2 hands बट नेवर क्लॅप. मला 2 हात आहेत परंतु मी टाळ्या वाजवत नाही. आय कॅन रन बट नेवर वॉक. मी धावू शकतो पण मी चालू शकत नाही. ओळखा, पाहू कोण? तर पहा, तर या चित्रात पहा, याचं उत्तर आहे क्लॉक. भिंतीवरील घड्याळ. ओके. तर आता नेक्स्ट रिडल पाहूया. आय एम राऊंड लाईक अ बॉल. मी चेंडूसारखा गोल आहे. आय शो अर्थ बिग अँड स्मॉल. मी पृथ्वी मोठी आणि लहान दाखवू शकतो. आय शो अर्थ बिग अँड स्मॉल. मी पृथ्वी मोठी आणि लहान दाखवतो. कंट्रीज अँड ओकेन आय शो यू. मी देश आणि महासागर दाखवतो. तर ओळखा, पाहू मी कोण? तर हे आहे याला म्हणतात ग्लोब. पृथ्वीचा गोल. ओके. तर पुढे पहा, फॉर द टीचर. शिक्षकासाठी सूचना. गिव्ह मोर एक्सपोजर टू लर्नर्स टू क्रिएट अँड सॉल्व रिडल्स लाईकवाईज. तर पहा, विद्यार्थ्यांना रिडल्स सोडवण्यासाठी गिव्ह मोर एक्सपोजर टू लर्नर टू क्रिएट सॉल्व द रिडल्स लाईकवाईज. अशा वरील रिडल्स सारखी दुसरी रिडल्स त्यांना सोडवण्यासाठी आणि
आणि नवीन तयार करण्यासाठी त्यांना आणि काय करा, खूप काय द्या, संधी द्या मुलांना अशाच प्रकारची रिडल सोडवण्यासाठी. आलं का लक्षात? नंतर नेक्स्ट, इफ द लर्नर गेट स्टक, प्रोव्हाइड स्मॉल हिंट्स लाईक द बिगिनिंग लेटर ऑर द कॅटेगरी. बघा, विद्यार्थ्यांना जेव्हा उत्तर सापडत नसेल, इफ यू लर्नर गेट स्टक, प्रोव्हाइड स्मॉल हिंट्स, त्यांना काय करायचं आहे, लहान हिंट्स द्यायचे आहे. कशासारखे? बिगिनिंग लेटर, सुरुवातीचे अक्षर किंवा त्या वस्तूचा प्रकार, हे तुम्हाला अशी छोटीशी हिंट त्यांना द्यायची आहे रिडल सोडवण्यासाठी. पुढे, इनकरेज लर्नर्स टू रिकग्नाइज, विद्यार्थ्यांना कवितेचा मुख्य आशय ओळखण्यासाठी आणि त्यांना तो समजावून सांगण्यासाठी प्रोत्साहित करा. नंतर, मोटिवेट देम टू डिझाईन इन्व्हेन्शन कार्ड फॉर क्लास ॲक्टिव्हिटीज, वर्गातील विविध उपक्रमासाठी त्यांना इन्व्हिटेशन कार्ड्स, निमंत्रण पत्रिका तयार करण्यास त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. तर अशा प्रकारे हे टीचरसाठी सूचना होत्या आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून या कृती करून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मला पुढील व्हिडिओ करण्यात प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.